कलंकांकते ज्योति कामोति वक्त्रम खलानीशवाद पुनदार्हतक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीप नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती धन्य मे जन्मालो दास विठोबाचे झालो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी स्वसाठी घेतलेला भंग अखिलकोट ब्रह्मांड चलक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगद्वंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबारा यांचा चार चरणाचा अखंडितपणे संतांचं महात्म्य सांगणारा अभंग आहे। अभंग संतपर आहे पण संतांना उपमा मात्र आईची दिली गेलेली आहे। एक प्रापंचिक व्यक्ती महत्व ज्याचा परमार्थाशी तसा परस्पर काही संबंध नाहीये जे आपल्या लेकरामध्ये सर्वस्व बघतं अशा व्यक्ती महत्वाला संतांची उपमा देणं हे म्हणजे अखंडितपणे त्या व्यक्तीला देव समजण्यासारखं आहे। आणि म्हणून आम्हालाही कौतुक वाटतं अशी काय ताकद आहे स्त्रीमध्ये की जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांचं कौतुक करताना नामदेवरायांचं कौतुक करताना अर्थात संतांचं कौतुक करताना संतांना तुम्ही माझी माय आहात असं म्हटलं गेलं। म्हणून अगदी सामर्थ्याने आज या वणीमध्ये कैवल्यदानी पारायण मंडळ यांच्या संयोजनातून विजय ग्रंथाचं पारायण आणि या विजय ग्रंथाच्या पारायणाच्या सुंदर मुहूर्तावर हा संकीर्तन सोहळा खरं तर कुठल्या कारणास्तव कीर्तन आहे हे जास्त गरजेचं नाहीये पण कुठल्या ना कुठल्या कारणाने कीर्तन होतंय हे फारच गरजेचं आहे। त्याच्यामुळं हे कीर्तन तेवढं परिपूर्ण आहे आणि म्हणून तुम्ही सर्व सद्भक्तांनी हा सोहळा इथं उपस्थित केला उभा केला। भाग्य फार लागतं कीर्तन ऐकायलाही आणि कीर्तन आयोजन करायलाही। कीर्तन होणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये, फार ताकद लागते। अहो कीर्तनाला यायला सुद्धा फार ताकद लागते, ठेवायला तर फार लांबची गोष्ट राहील। खूप ताकद लागते या व्यासपीठासमोर बसायला। हे जे व्यासपीठ आहे ना हे व्यासपीठ साधं नाहीये। जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मातीमध्येच मांडी घालून बसले। तुकोबांनी सांगावं राजा हिंदवी स्वराज्याचा धनी आहात मातीत कशाला बसताय, अहो घोंगड्यावर बसा, घोंगडं टाकतो। छत्रपतींनी सांगावं बुवा एवढं कळतं आम्हाला जोपर्यंत तुमच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद मनगटात आहे। ज्या दिवशी आम्ही तुमची बराबरी करायला जाऊ आणि तुमच्या व्यासपीठावर बसायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही हे कळतं आम्हाला। काय ताकद हो, कोणाच्या चरणावर मस्तक ठेवायचं आणि कोणाला चरणावर मस्तक ठेवायला लावायचं हे ज्यांना कळायचं त्यांना छत्रपती म्हणायचं आणि हे ज्यांच्यामुळे कळायचं त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचं। इतकीच त्या संतांमध्ये ताकद आहे, उगाच कौतुक करत नाहीये। तुकोबाराय म्हणतात संतांचा अधिकार म्हणजे परमात्म्यापेक्षाही मोठा वाटतो मला, म्हणून तर माझं मत आहे ना लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा। खूप ताकद आहे या संतांच्या संगतीमध्ये आणि संतांची संगत घडल्याशिवाय कीर्तनाची आवड लागत नाही। कोणतरी देवाच्या रूपाने येतं म्हणतात चल बाई कीर्तन आहे ठेवलंय त्या माय माऊल्यांनी आपल्याला ऐकायला भेटतंय तेच फार नशीब आहे, चल। ती चल म्हणणारी म्हणजे पांडुरंगच आहे हे डोक्यात घ्या। कारण कीर्तनाला चल म्हणणाऱ्या फार कमी असतात, भांडण चालू आहे बघाय चल म्हणणाऱ्या लय असतात। अवघड आहे ना ग माय आयुष्याचं आपल्या। चांगले मार्ग दाखवायला लागले तर आपण फारसं ऐकत नाही आणि वाईट गोष्टी मात्र आपण आत्मसात केल्याशिवाय ही परिस्थिती आपलीच नाहीये। हा कलियुगाचा परिणाम आहे की आपल्याला तसं करावंसं वाटतं। चूक आपली नाहीच आहे। काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पावसामुळे गेलो नाही, काही म्हणतात गेलतो फार वेळ बसलो नाही मधनं चालू, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो कळलं नाही। चूक खरंच नाही तुमची, तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही। अहो कीर्तनासारख्या मंडपात तुम्हाला बसावंसं वाटत नाही, खरंच मायबाप तुमचा दोष नाही। माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप त्याला इथे बसायचा अधिकार देत नाही कारण त्याला पुण्याची रास फार मोठी लागते। मी खरंच माझं नाही सांगत। माऊली म्हणतात नामासे विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी। तेच तुकोबारायांचं मत आहे। तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड। सोपं आहे का दादा? प्रत्येका माणसांमध्ये देव बघायची ताकद ठेवणं म्हणजे परमार्थ आहे। माऊली म्हणतात काय लागतं हो, जर देवच समजून घ्यायचा आहे ना तर आम्हाला ज्ञात असावं हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची।
माऊली म्हणतात तोच ज्ञानी आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे. जो भक्तांमध्ये श्रेष्ठत्व मिळवायचा अधिकार प्राप्त करतोय त्याला अखंडितपणे सगळ्यांमध्ये देव दिसतोय. सर्वागटी रामदे हा देही एक सूर्यप्रकाश कसं भरला घनदाट हरी दिसे. हे ज्या दिवशी आमची परिस्थिती होते ना त्या दिवशी आम्हाला आमची काळजी करायची गरज पडत नाही. घालून या बाहेर राहिलो माय सांभाळते आमची. कोण आहे माय? प्रथम तर जन्म देणारी, पण त्याच्यानंतर जे माय सांभाळते ती मात्र पंढरीची आहे. आणि त्या माई इतकं प्रेम कुणीच करत नाही बरं का. जोपर्यंत परमात्म्याचा हात मस्तकावर आहे ना जगातली कुठलीच शक्ती आपलं वाईट करू शकत नाही. ही ताकद आपल्यात निर्माण होते, त्याचा हात पाहिजे बघ. आम्ही काही तोडचं सांगत नाही, उगाच म्हणून सांगत नाही. अहो भगवान श्रीकृष्णानं चिंता वाटायला लागली का तर पितामह भीष्माने वचन घेतलं होतं मी अर्जुनाचा खात्मा केल्याशिवाय विनाश केल्याशिवाय राहणार नाही, मी अर्जुनाला संपवणार. बरं वचन कुणी घेतलंय? पितामह भीष्माने. ते आपल्यासारख्याचं वचन नाही ना. आपल्यासारख्याचं काय हो, आपण वचनाला मोडणारीच माणसं आहेत. आणि का बरं आपल्यावर कोणी विश्वास ठेवावा? 500 आणि 1000वर मतदान करणारे आपण काय धर्माला जागे आहेत का महाराज? आपलं फारच अवघड आहे. आपण कुठं देव धर्म करायचा? हा क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब म्हणणारी मंडळी आपण फार परमार्थाच्या भानगडीत पडायचं नाही. आपली परिस्थितीच खतरनाक आहे. मला नवल वाटतं माणसांचं माहित आहे. देव नाकारतात रे माणसं, कुशल देव नाकारतात. 2-4 पुस्तकं जास्त शिकली की यांना वाटतं खरंच संत गजानन महाराजांनी हे केलं का? खरंच विहिरीला पाणी आलं का? खरंच वांज गाईला लेकरू झालं का? ही लोक विचारतात आम्हाला. खरंच ज्ञानोबांची भिंत चालली का? तुकोबांचा गाथा तरला का? रेड्यामुखी वेद बोलला का? अरे तुला हे प्रश्न पडतात हेच तुझ्या पापाचं लक्षण आहे. याच्यापेक्षा मोठं पाप काय की तू संतांवर शंका घेतोस? बरं संत जे करतात हे काही चमत्कार वगैरे नाहीत रे, खरंच नाही. शिगावीच्या गजानन बाबाने प्रत्येकाच्या पाठीवर सामर्थ्याने हात ठेवावा हा चमत्कार नाही, हे त्यांच्या तपश्चर्याचं फळ आहे जे पांडुरंगाने त्यांच्या पदरामध्ये टाकलं. काय तपश्चर्या करावी सांगा? ब्रह्मचर्य आहे. सामर्थ्याने जीवन प्रत्येकाच्या दुसऱ्यासाठीच आहे. त्याला माय म्हणू नये का? जी दुसऱ्यासाठीच जगते. स्वतःचं काही अस्तित्व आहे का? स्वतःचा बंगला, स्वतःची गाडी, स्वतःची माडी, स्वतःचं सोनं नाणं असं काहीच नाहीये ना. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जण जड जीवा. महाराज भगवान श्रीकृष्णाला चिंता वाटायला लागली का तर पितामहा भीष्माने वचन घेतलंय ते आपल्यासारख्याच नाहीये. अर्जुन काय करतोय बघायला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन मात्र घारघोर झोपलेला. देवाला नवल वाटलं इथं मी जागाय चिंतेत आणि याला बरी झोप लागली. उठवलं. अर्जुना अरे वेडायस की काय बाबा? तिथं भीष्म तुझा पण घेऊन बसलाय आणि तू मात्र घारघोर झोपलेला. चिंता वाटत नाही तुला मरणाची? इतकं गोड उत्तर दिलं अर्जुनाने. अर्जुन म्हणले भगवंता ज्याच्या चिंतेत जगाचा मालक जागा आहे त्याला झोप कशी लागणार नाही? तू जागा आहेस ना माझ्यासाठी. मी का बरं जागा राहू? घालून या बाहेर राहिलो. कारण मला माहित आहे वाहे माऊलीचे. ज्याला कळायचंय त्याला कळलंय, ज्याला राखायचंय तो राखणार आहे. मी का चिंता करू जर जगाचा बाप माझी चिंता करतोय? मला चिंता करायचं कारण नाही ना. मागे पुढे उभा आहे. आम्हाला का चिंता वाटतेय? कारण आम्हाला माहित आहे आम्ही अजूनही भगवंतावर पुरेपूर विश्वास ठेवलेला नाहीये. आम्ही अजूनही देवाच्या बाबतीत चुकतोच आहे. आणि काय परमार्थ हा असला मला कळत नाही. अख्ख्या आखाडात एक पाहुणा सोडायचा नाही आणि श्रावणात मात्र नॉनव्हेज खायचं नाही, हा परमार्थ आहे? आखाड दणकावून खायचा आणि श्रावण खायचा नाही. तुम्हाला असं वाटतं का फक्त श्रावणातच देव बघतो, बाकीचे 11 महिने काय डोळे झाकून बसतो? तू खा मी बघत नाही, तू खा, असं करतो देव? काय अनलॉजिकल परमार्थ आहे हा ना. त्यातही माणसं काय करतात सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतात. एकतर खा तरी, नाहीतर नाटक करू नका. मी फार शहाणा आहे दाखवूच नका जगाला. कसला परमार्थ हा? 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव आणि देव भेटत नाही असं वागून. अरे तुम्हाला हट्टच कुणी केलं मला बसव म्हणून? विवेकाचं स्वरूप असणारे गणराया तुमच्या बसवण्यामुळे राहिलेत का? तुम्हाला देवच कळला नाही माहित आहे? पण साधच विचारते की वणीकर ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कुठल्या श्लोकाने समजून सांगायचं म्हणजे कळणार आहे? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कुठल्या वेदाच्या रुचाने समजून सांगायची? हेच तर समजून घ्या. झालंय काय? आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःचा मीपणाच इतका मोठा झालाय की आम्ही पुढच्याला स्वीकारायला तयारच नाही आहोत. मग आम्ही देवही स्वीकारत नाही आहोत. आमचा देव आमच्या मनावर आहे. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हण पोत्यात घालून हाणलं पाहिजे सांगणारा नाही. तुम्ही सांगणाराच हाना, ऐकणाऱ्याचं पुन्हा बघू महाराज बरं का. काय परिस्थिती आहे ही? जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्ती, काही असे माऊली स्पष्ट मत मांडतात रे.
तुकोबरायांचं मत आहे, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. गांभीर्यानं माझं वाक्य ऐका मायबाप. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, देव नाही भेटला तरी त्रास होणार नाही, पण भलता देव भेटला की आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र डोक्यातच ठेवा. काय देव, कुठला देव समजून तर घ्या. खरंय की हो, स्वतः माणूस कळला नाही त्याला देव तरी कसा समजून सांगायचा. आम्हाला हे तरी कळलं पाहिजे की आम्ही कोण आहे, आमचा धर्म काय, आमची जात काय, आम्ही कुठल्या मातीत जन्माला आलो, नेमकं आमचं कर्तव्य तरी काय. आम्ही एकदा वैष्णव झालो ना, मग आमच्यासाठी जगाचा मालक काय. आमच्या तेजापुढे रवीचंही तेज कमी पडतं. हे मी नाही म्हणत. मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. काय माऊलींचे शब्द आहेत हो. माऊलींच्या शब्दावर जीव ओतून टाकावा असं वाटतं. काय अर्थ निघतात या शब्दांचे. माऊली म्हणलं, तुम्हाला काय वाटतं, ती माय तुम्हाला उदरात ठेवते हे तरी काही सोपं आहे. मातेच्या उदर कुसरी विष्टेच्या दाथरी जठरी नवमासवरी उकडला जे. तिला तुम्हाला वागवायचंय म्हणजे तिला कधी काय त्रास कमी आहे का. मग विचार करा, ज्या परमात्म्याने तुम्हाला आत्मा दिला त्याला तरी त्रास कमी आहे का. पण जाण तर करा त्या गोष्टीची. ज्यावेळेस ज्ञानोबाराय लोकांच्या अपमानाला सहन न करता ताटी लावून बसतात, 5 वर्षाच्या मुक्ताई त्यांना विनवणी करतात. विश्वरागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी. विश्वाचं कामच आहे त्रास द्यायचा, पण संतांनी सहन करावा ना. पण ज्ञानोबांनी सांगावं, मुक्ता किती दिवस ग आणि का. शुद्धीपत्रासाठी मायबापाला देहांत प्रायश्चित्त द्यायला लावलं, तेही सहन केलं. कारण नसताना मायबाप जीव सोडून गेले, ते सहन केलं. अगं अपमानाच्या प्रत्येक वेळी आमच्या झोळीमध्ये दाणं टाकली, आम्ही तेही सहन केली. अगं गावाच्या बाहेर काढलं, जातीच्या बाहेर काढलं, वाळीत टाकलं, संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं, सगळं सहन केलं. कारण नसताना किती दिवस सहन करायचं. चूक असती तर मान्यही केलं असतं. पण तू सांग, माणसाच्या कर्मावर पावित्र्य ठरवणारी आपण, ही माणसं जाती धर्मावर नेऊन ठेवतात. कसं सहन करायचं. नाही सहन होत बघ मुक्ता. मुक्ताईने इतकं गोड वाक्य वापरलं. मुक्ताई म्हणतात, ज्ञानदादा, या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय तर विचार करा, या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल. त्या परमात्म्यासाठी ताटी उघडा. तुम्हाला भजन स्वतःसाठी नाही करायचं आहे, तुम्हाला भजन आत असणाऱ्या परमात्म्याच्यासाठी करायचं आहे. त्याची ओळख करून घेण्यासाठी करायचं. एकदा इथला देव कळला ना, देवळातला देव आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. फक्त इथला देव कळणं गरजेचं, आणि इथला देव कळण्यासाठी इथलं वागणं नीट पाहिजे, हे की नाही. हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. सुभाषितकार सांगतात, हाताला पवित्र करायचंय दान करा, पायाला पवित्र करायचंय पदयात्रा करा, मुखाला पवित्र करायचंय भगवंताचा नामघोष घ्या, आणि या हृदयाला पवित्र करायचंय तर या हृदयामध्ये भगवंताविषयी प्रेम असू द्या. तुम्ही अखंडितपणे पवित्र होताय, काहीच लागत नाही. आणि टाळ्या वाजू वाटल्या तर प्रेमानं वाजवा. अशा उपकार केल्यासारख्या वाजवू नका महाराज. तुमची टाळी अशी उपकार केल्यासारखी आहे. दर घे, दर दर घे, दर दर दर, असं करू नका. प्रेमाने वाजवा, बिनधास्त. हे माहेर आहे माय तुमचं. आनंदाने टाळी वाजू वाटली बिंदास वाजवा, हसू वाटलं मोठ्यानं हसा. तुम्हाला आवर्जून सांगते, पुरुषांचं काय, ते कुठेही हसतं. त्यांचं काय, बसलं टपरीवर ख्या ख्या ख्या, ह्यांचं हे कुठेही हसतं. आपलं अवघड. आपण 4 माणसात मोठ्याने हसलो की आपल्याला माणसं म्हणतात, बाईच्या जातीनं एवढ्या मोठ्याने हसावं का. आपलं जगणंच अवघड आहे ग. इथं चान्स मारून घ्यायचा, कोण हसलं कळत नाही. फील द मोमेंट गमाय, जगायचं. हे बघा, मरण पत्करणं म्हणजे भगवंतावर ठेवलेला अविश्वास आहे. देवाने किती संकट दिली तरी त्याला तोंड देणं हा भगवंतावर ठेवलेला विश्वास आहे. तो आपण परिपूर्ण पाळायचा. काही झालं ना डोळ्यासमोर तरी म्हणायचं, बरं झालं देवा, काही होऊ दे, तिकडे भांडण लागू दे, नवऱ्यानं मारू दे, शिव्या देऊ दे, तरी म्हणायचं बरं झाल्या दिल्या. आणि वाईट काळातच देव आठवतो ना. त्याच्यामुळे माऊली म्हणतात, समाजाने तर माझी अवज्ञाच करावी, लोके अवज्ञाची करावी, संबंधे सोयीची धरावी, संबंधांनी मला त्रासच द्यावा, माझ्या जीवी ऐसी चाड बहु. माऊली म्हणतात, मला हे फार आवडतं, माझ्या जीवाला याची चाड लागते की लोकांनी मला बोलावं, समाजाने मला त्रास द्यावा. कारण जोपर्यंत मला लोक त्रास देत आहेत तोपर्यंत माझं तुझ्यावर प्रेम आहे. ज्या दिवशी लोक मला चांगलं म्हणतील, मी स्वतःवर प्रेम करायला शिकेल आणि तुझं प्रेम माझ्याकडून कमी होईल. लोक देऊ देत त्रास, मजा आहे त्याच्यामध्ये, आनंद आहे.
जगद्गुरु तुकोबांची बायको लेकर अन्न करून मेली तरी तुकोबाराय म्हणले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, परी या दुष्काळी पिढा गेली. बरं झालं बायको लेकर मेली, बरं झालं तुझ्या भजनामधला अजून एक अडथळा टळला. त्यांच्याकडे लक्ष जायचं ना जरासं. काय संत हो म्हणायचं. खूप ताकदवर काय ज्ञानोबा तुकोबांमध्ये, खूप ताकद गजानन महाराजांमध्ये, खूप ताकद. हे संत म्हणजे तुमच्या आमच्यासाठी परमात्म्याच्या वरचढ आहेत. कारण ताकद एवढी आहे ना महाराज, देवाला दोनच कारणासाठी यावं लागतं. भक्ता राखे पायाशी, दुर्जनाशी संभाळ. एकतर भक्तासाठी नाहीतर राक्षसासाठी. राम एकतर मारुतीरायासाठी येतात नाहीतर रावणासाठी येतात. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कोण आहेत राम येण्यासाठी? मारुती आहेत का रावण आहेत? मारुती म्हणू नका, तेवढी आपली पात्रता नाही. मारुती व्हायला फार आयुष्य भाग्य लागते महाराज. रावण बी नाही, तेवढे बी वाईट नाही. आपण मारुतीही नाही आणि आपण रावणही नाही, आपण दोन्हीच्या मधलं गबाळे. मग आपल्यासाठी संत येतात, आपल्यासाठी परमात्मा नाही, परमात्म्याचं स्वरूप येतं. कारण परमात्म्याला बंधन आहे ना, परमात्मा बंधनकारक आहे, त्याला या दोघांसाठीच यावं लागतं. मग त्याचं स्वरूप घेऊन संत तुमच्या आमच्यासाठी संसारिकासाठी येतात. आपण पापपुण्याच्या मधले आहोत, फार पुण्यवानही नव्हता आणि फार पापिष्टही नाही आहोत. विचार करतो आपण, कळतं आपल्याला. कळत कसं नाही? चांगलं वाईट कळतं की आपल्याला, पुण्य पाप कळत नाही आपल्याला. एखाद्याने सकाळी मांसाहार केला, दुपारी चल म्हणाव त्याला शेगावला, येईल का? का नाही येणार? कळतं की त्याला, त्याला पाप पुण्य कळतं. तो म्हणणार महाराज आज नग, आज खाल्लंय, उद्या जाऊ. उद्या काही तुम्ही पवित्र वगैरे होत नाही बरं का. तुम्ही किती गंगाजल टाका आणि किती आंघोळ्या करा, तुमचं कर्म तुमची पाठ कधीच सोडणार नाहीये. आणि ज्या गंगेत तुम्ही पवित्र व्हायला जाता ना, त्या गंगेला पवित्र होण्यासाठी संतांकडे यावं लागतं. हे मात्र अखंडितपणे लक्षात ठेवा. मी नाही म्हणत, नागबाबा सांगतात. नागबाबा म्हणतात इतकी ताकद आहे आमच्या संतांमध्ये. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विहंगा. नाथबाबा म्हणतात त्या गंगेला पुण्यवान व्हायचं म्हणलं की माऊली तुमच्याकडे यावं लागतं. ज्यावेळेस ज्ञानोबरायांनी नामदेवरायांना घेऊन तीर्थयात्रा केली, हट्ट केला जरा, नामदेवराय जात नव्हते. कारण नामदेवराय म्हणजे जरा निष्ठावंत भक्त. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घेमी तयाचे दर्शन, असे निष्ठावंत भक्त म्हणले मी कोणाच्याही पाया पडत नाही. आणि खरे सांगते, पडूही नाही. माणसाने पैशासाठी तरी कोणाच्या पाया पडू नये, लाचारी करू नये, कधीच करू नये. स्वाभिमानानं जगावं बघा. सेल्फ रिस्पेक्ट असलाच पाहिजे. अभिमान नसावा पण स्वाभिमान असावा. हां, कोणाच्याही पाया पडायचं नाही. उगा साहेब आहेत साहेबीन आहेत पण आले आले पडा पडा पडा. हां, आलात हात जोडा, नमस्कार करा, चरण काही मस्तक ठेवू नका. मस्तक फक्त संतांच्या आणि देवाच्या चरणावरच ठेवायचं. या कोणाच्याही भ्रष्टाचारांच्या पाया पडण्यापेक्षा दारात आलेल्या एखाद्या भिक्षुकाच्या पाया पडा, तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही, हे डोक्यात ठेवत जा. स्वाभिमान बाळगा रे, स्वाभिमान पाहिजे आयुष्यात. काय आयुष्य कुत्र्यासारखं जगायचं, आनंदाने जगायचं, थोडं कमी. आणि स्वाभिमानाच्या शिळी भाकरीला लाचारीच्या पुरणपोळीची सुद्धा सर येत नाही बरं का. हे डोक्यात घ्या. थोडा त्रास होणार आहे पण एक ना एक दिवस. आणि समाजाने नाही घेऊ दे रे दखल. लोकांनी चांगलं म्हणावं अशी काय अपेक्षा करता? तुम्ही कर्म चांगलं ठेवा, तुमचा परमात्मा कौतुक सोहळा केल्याशिवाय ठेवणार नाही, फक्त कर्म योग्य असेल. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप कौतुक करतो, अजून काय पाहिजे? आणि आपल्यात तर खूप ताकद आहे ग माय. माय माऊल्या तुम्ही तर फार गोड आहेत ग. वणीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. एवढं कीर्तन ठेवलं महाराज बरं का. गोड आहे तुम्ही, फार गोड आहेत तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना, फार गोड आहेत तुम्ही. एकच फॉल्ट आहे आपल्यात, नाही तेवढा एकच आपल्यात फॉल्ट आहे, बाकी आपण आपल्या इथं गोडच जगत कोणी नाही महाराज, माहिती आहे का. तुम्ही फार खुश होऊ नका, तुम्ही पण गुणाचे नाही. मी तुम्हाला बाप म्हणून सांगते, बायकोला पैसा अडका कमी द्या, बायकोला कपडे लत्ते कमी द्या, पण बायकोचा कधी चार माणसात अपमान करू नका. बायकोला सन्मानानं वागवा, ती बाई गोकुळ करेल तुम्ही. अख्ख्या जगानं साथ सोडली तरी बाईला काही वाटत नाही, फक्त नवरा पाठीशी असला पाहिजे. ती अखंडितपणे सगळं सांभाळते. अख्ख्या जगानं साथ देऊ द्या पण नवऱ्यानं नावं ठेवू द्या, ती बाई खचल्याशिवाय राहत. बाईची ताकद तिचा पुरुष आहे, ती ताकद बना ना. आपल्याला वाटतं बाईला पायाशी ठेवणं म्हणजे पुरुषार्थ आहे. अरे ज्या सीतेच्या चोळीसाठी रामाने सीतेला कुटीमध्ये ठेवून त्याचं शिकार करायला गेलास, त्याला पुरुषार्थ म्हणावा. जो पांडुरंग परमात्मा रखमाईचा रुसवा काढायला पंढरपुराला आला, त्याला पुरुषार्थ म्हणावा.
जो कृष्ण रखमाईचा रुसवा काढण्यासाठी द्वारका सोडतो त्याला पुरुषार्थ म्हणावा. अरे बाईनं स्वप्न बघावं आणि ते स्वप्न बाईच्या न सांगता पुरुषाने पूर्ण करावं त्याला पुरुषार्थ म्हणावा. हे धर्मशास्त्र आपलं खूप ताकद आहे माय आपल्यात. अगं पुरुषांना परमार्थ तरी करावा लागतो माय. आपण संसारात जरी परमार्थ केला, आपण नवऱ्यावर जरी जीव लावला तरी देव आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. खूप ताकद आहे आपल्या संसारात सुद्धा. तुकोबांच्या अगोदर ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबांच्या अगोदर तुकोबांच्या बायकोसाठी विठ्ठलाला यावं लागलं देहूमध्ये. तुकोबारांना 2 बायका. तुम्ही फार कान देऊन ऐकू नका, तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे महाराज. आपल्यात आणि त्यांच्यात फरक आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे काय साधं व्यक्तिमत्व का दादा सांगा. ज्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात मृत झालेला मुलगा उभा राहून टाळ्या वाजवतो एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे त्यांना जगद्गुरु तुकोबा म्हणायचं. त्यांची ना आपली बरोबरी थोडीच होणार आहे. खूप सामर्थ्य. इतके श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय. 65 लाखाची सावकारकी तुकोबांची. किती? 65. माऊली आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. काय इस्टेट होती हा. तरी सुद्धा भजनच करायचे. 2 BHK आपला. तरी आपण भगवंताच्या रस्त्याने जाताना असे पाया पडतो चपली सहित. हाय करतो आपण देवाला. हाय मी हाय. काढा चप्पल, थांबा 1 मिनिट, मग पाया पडा. नाही जमलं सरळ जा, पडू नका. उपकार कशाला करताय देवावर. लयच लोक उपकार केल्यासारखा परमार्थ करतात उगीच. देव तर स्वीकार आणि स्वीकारा देव. कुठल्या बेसिसवर देव नाकारताय. सायन्स आत्ता आलं हे. अरे आजकालची शिकली सवरलेली पोरं यांना जर विचारलं ना का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, नाही तेवढा मोबाईल कळतो तुम्हाला. हॅक करण्यापर्यंत तुमचं ज्ञान आहे, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाहीत. आजकालची पिढी आम्हाला सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही आहेत, वावगं नाही, पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही. कारण परमात्मा आहे म्हणून अस्तित्व हे डोक्यात घ्या. कोण आहे तो परमात्मा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग पंचमहाभूत निर्मित पृथ्वी ही मीच आणि पृथ्वीवर असणारा तुझा अवतारही मीच. हे समजून घ्या. हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी तुम्हाला तुमची काळजी वाटणार. त्या दिवशी कळेल जाणे माऊलीचे. जी माय आहे ती सांभाळून घेईल, ती फार चिंता करू देणार नाही. तिला हित कळतं, आपलं चांगलं वाईट कळतं, त्याच्यावर सोडून द्या. सांगा संतांना गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हास. माझं चांगलं माझ्यापेक्षा चांगलं ज्यांना कळतं ना त्यांनीच करावं. माझं मला चांगलं कळावं एवढी सुद्धा चांगली बुद्धी माझ्याकडे राहिली कळलं असतं लोक अशी वागली असती का. काय कळतं आपल्याला आपलं चांगलं. काही कळत नाही बघा. जर कळलं असतं ना तर आपण माणसांवर विश्वास ठेवला असता. जर कळलं असतं ना आपल्या घरात रोजचं ज्ञानेश्वरीचं पारायण असतं. जर कळलं असतं ना तर तरुणांनी काकडा हरिपाठ केला असता, कमीत कमी चातुर्मास तरी. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आणि तरुणी काकडा आणि हरिपाठ करेल ना त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असायला विश्वास मी देते. फक्त त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी असली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला ज्या धर्मात जन्माला आलाय तो काय धर्म आहे. अरे 1806 साली विल्सम नावाच्या पाश्चिमात्य माणसाने बल्बचा शोध लावला असं सायन्स सांगतं. कोणी सांगितलं तुम्हाला. एकतर इतके कॉन्व्हेंट स्कूल झालेत, आमचं काही आमच्याकडे राहिलं नाहीये. आम्ही मानता नाही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असंच मानतो. आमच्याकडे श्रावण भाद्रपद असा काही विषय राहिला नाहीये. तुम्हाला एक सांगू, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी नाही, 750 वर्षापूर्वी 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलिल काही. उदक पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. हा धर्म आपला आहे आणि आपण हे टिकवलं पाहिजे. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. आम्ही जे बोंबलतो ना तुळशीमाळ गळा गोपी चंद्रन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या, हे उगच म्हणत नाही आम्ही.
गळ्यात तुळशीची माळ असली ना, पॉझिटिव्हिटी वाढते, संसर्गजन्य रोग होत नाही. कारण तुळसा इतके आयुर्वेदिक दुसरी कुठलीच वनस्पती नाही. तुळशीचं रोजचं पडलेलं अंगावरचं पाणी तुम्हाला फंगल इन्फेक्शन पासून बाजूला ठेवतं. आणि शास्त्रच सांगायला गेलं तर ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्या तुळशीवरनं त्याच्या अंगावरचं पडणारं पाणी म्हणजे त्याची रोजची आंघोळ, त्रैलोक्यातल्या प्रत्येक तीर्थाचं स्नान केल्याचं त्याला पुण्य देते, एवढी ताकद त्या तुळशीच्या माळेत असते. काय विचार करता तुम्ही? चला, का गंध लावावा? का बरं गंध तरी का लावायचा? भ्रमरंध्र असतं माणसाचं इथं, पॉझिटिव्ह सेंटर. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत भ्रमरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. सोपं सांगू का? माणसाची सगळी पॉझिटिव्हिटी इथं एकत्रित झालेली असते. करंगळीच्या शेजारचं अनामिका नावाचं बोट जेव्हा कपाळाला लागतं आणि त्याला स्पर्श जर चंदनाचा, बुक्काचा, गुलालाचा असेल, कुंकू, हळद काही असू द्या, डोकं दुखत नाही. आणि कधीच या बोटाने गंध लावायचा नाही. पुरुषाला सुद्धा लावताना प्रथम गंध या बोटाने लावायचा आणि मग तो ओढायचा. आणि स्त्रियांना लावताना, देवाला लावताना, स्वतःला लावताना गंध अनामिकेनेच लावायचा. त्याच्यामुळे पुस्तकं वाचा, ज्ञानेश्वरी घ्या, आहे की नाही? नुसतं पारूवरण शिवावर आयुष्य चालत नसतं. कळलं तिलाच कळलं. अगं जेवढा वेळ सिरियलला देताय तेवढा वेळ द्या की इकडे परमार्थाला. काय लागतं ग माय? बरं तुमच्यात ताकद आहे म्हणून सांगते ग. तुम्ही ठेवू शकता घर नीट. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमणार नाही ना, ती रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये करते म्हणून तिचा संसार कमी खर्चात सुद्धा सामर्थ्यवंत होतो. तुमच्याकडे मॅनेजमेंट फार खतरनाक आहे. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का, तर तेवढे ते आंघोळ होईल. डोकं आहे ना तिला. आम्हाला MA करावं लागतं हे शिकायला. ती कुठली डिग्री न घेता मॅनेजमेंट खतरनाक करते. कधीच बाजाराच्या पिशव्या फेकून देत नाही. आमच्या आईचं मत असतं, तू घरी नाही आली तरी चालेल पण डब्बा आला पाहिजे बांधून दिलेला. आमच्यापेक्षा जास्त जीव डब्यात तिचा असतो. इतकी प्रेमळ माय कसं काय परमात्म्याचा अवतार असू शकत नाही? आणि जर ती माय संतांच्या विचारावर चालत असेल तर तिचं घर तरी पांडुरंगाच्या गोकुळापेक्षा काय कमी असेल, जर त्या माईनं अखंडितपणे घरात परमार्थ ठेवला. करा ग विचार. काय काय घरातल्या बायकाच खतरनाक असतं. काय काय घरातली बाईच म्हणते, अहो रविवार आहे आज, आणा ना, मी करते, आपण खाऊ. हा अहो असली बायको नसलेली बरी ना. जिला कळत नाही की हा तामसी पदार्थ आहे आणि बुद्धी भ्रष्ट होऊ शकते. मी म्हणते म्हणून बघा, आता श्रावण महिना चालू आहे ना, असंही तुम्ही खाणार नाहीत. फक्त 1 महिना मी म्हणते म्हणून कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खा. काय करा, कमी तिखट, कमी तेल आणि कमी मीठ. आरोग्यही चांगलं राहील, बुद्धी शांत राहील, सारखं राग राग चिडचिड चिडचिड होणार नाही. शांत राहा. ही जी रस्सा रस्सा खाता ना तुम्ही, रश्शानंच वाटोळं झालंय तुमचं. हा ना, सजने रस्सा रस्सा वाढ, रशाने ते काटा काढला जिंदगीचा. अहो काही काही माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात, तर्री तर्री द्या ना, तिथं तरी खालचं खा. सप्त्यातही तर्रीच हवी आहे का तुला? काय कीर्तन पदरी पडणार आहे तुझ्या? असलीच परिस्थिती हो आमची. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैचे कीर्तन घडेल ना. आम्ही काय कीर्तन करणार आहे? ती बुद्धिमत्ता ग्रहण करायच्या पात्रतेची तरी पाहिजे ना. बाई घरात चांगली लागते बघा. मग ती जगद्गुरु तुकोबांची दुसरी पत्नी जिजाबाई. 2 पत्नी. पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई, दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. एका जिजाऊनं पती परमात्म्याला समर्पित केला, परमार्थाचा कळस उभा राहिला. दोन्ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. महाराज त्या जिजाबाई एवढ्या श्रीमंता घरची लेख होत्या. पुण्याचं सासर तुकोबारांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारांची बायको आवली. जिजाबाईंचंच टोपण नाव आवली होतं. 3600 एकर ऊस होता तिच्या वडिलांचा. आणि वणीच्या माळरानात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे महाराज. 3600 नॉट अ जोक. 1425 माणसं वन टाइम जिच्या वडिलांच्या हाताखाली ती नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असेल त्या बाईचं. तक्रार नाही केली तिने कधी. आपण स्वतःचा विचार करा. छोटीशी गोष्ट कमी पडली तर आपण किती भांड 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 भांडतो. कारण आम्ही इतक्या अपेक्षा ठेवल्यात ना असं पुढच्याकडनं.
बरं, ही अपेक्षा ठेवायचं कारण सोशल मीडिया. हिच्या नवऱ्याने केलं, माझ्यालाच काय झालं. तिच्या नवऱ्याने सोशल मीडियासाठी केलं. तुझा नवरा आतून प्रेम करतोय की. बरं, सगळ्यांचा स्वभाव सारखाच असावा ही अपेक्षा का. तिचा नवरा प्रेम आणि माझा वाईट हे कशावरून ठरवता तुम्ही. वस्तूंवरनं, डेकोरेशनवरनं, फिरायला जाण्यावरनं नका. जे सोशल मीडियावर दिसतं ते खरं असतंच असं नाहीये. तुमचा नवरा 4 माणसात तुमचा सन्मान करतोय. तिचा नवरा 4 माणसात तिला पुढे उभा करतोय. कुठे फार अट्टास करताय. नका. नाही त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. आणि माझं तर मत आहे, कोणाकडनंच माणसाने अपेक्षा ठेवू नये, परमात्म्याकडनंच ठेवाव्या आणि परमात्म्याकडनंच पूर्ण होतात हा माझा विश्वास आहे. तो देतो. तो एकदा द्यायला लागला ना मग मात्र कुणीच हात धरू शकत नाही. त्याचं देणंच वेगळं आहे. हो, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. माऊली म्हणले काहीच कमी करत नाही हो माझा विठ्ठल, मला काय गरज आहे कोणाची. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तू सदा रक्षदा आपदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळं झालास की रे. मित्रही तू झाला, मायही तू झाला, बापही तू झाला, बंधूही तू झाला, चुलता मामा काका आत्या सगळं तूच झाला. सगळी नाती तूच पूर्ण केली. मला बाकीच्या नात्यांची गरज पडली. काय गरज आहे. आणि कोण आपलंय. खिशात पैसा नावात प्रसिद्धी तोपर्यंत समाज आपलाय. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की रक्ताची नाती सुद्धा दगा दिल्याशिवाय राहत नाही. कलियुगाचं सगळ्यात मोठं सत्य आहे. कशाला नाही त्या गोष्टीत पडताय. या की इकडे, राहा देवाच्या दारात उभा, घ्या ज्ञानेश्वरी हातात, करा संध्याकाळचा हरिपाठ, करा सकाळचा काकडा. नाही वेळ भेटणार तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायला. काय लोकांचे कुटाणे करून भेटणार आहे आपल्याला. हिने असंच केलं, तिने तसंच केलं, ही इकडेच गेली, ती तिकडेच गेली. बरं बाई, हिला शोभलं मरू दे, जिला शोभलं तिला शोभलं. पण आपण तिच्या घरी जाऊन म्हणत नाही. आपल्या घरात आपण वातावरण बिघडवतो. गप्पा कुठं, आपल्या घरात. कुणाच्या, लोकांच्या घराच्या. वातावरण खराब कुठलं व्हायला लागलंय. पॉझिटिव्हिटी निघून कुठली चालली आहे. ऐकतोय आपल्या देवळातला देव. देव तिच्या घरातला ऐकणार आहे का. आपल्या देव घरातला म्हणतोय लयच बोलती बाबा, जातो निघून. कशासाठी. इतका इम्पॉर्टन्स तरी कोणाला का द्यायचा की त्याच्या गोष्टी आपण आपल्या घरात. आपलं घर म्हणजे गोकुळापेक्षा कमी नाही. आपलं घर म्हणजे मंदिरापेक्षा. आपण आपल्या घरात बोलताना 4 वेळा विचार करायचा. फार पॉझिटिव्हिटी ठेवायची रे आपल्या घरात. आपल्या घरात माणूस आला ना त्याला मंदिरात आल्यासारखं वाटलं पाहिजे. इतकं सुंदर वातावरण पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे. नाही तर पाहुणा आला की आपल्याला वाटलं पाहिजे आला खबर. नकोच. कंटाळा कधी येतो. शरीर चांगलं नसल्यावर. उठता येत नाही, बसता येत नाही, बोलवता येत नाही, त्रास होतो. आणि त्रास होतो त्याचं सगळ्यात मोठं कारण बुद्धी आहे. आपल्याकडे शारीरिक प्रॉब्लेम कमी आहेत, मानसिक प्रॉब्लेम जास्त आहेत. आपण डॅमेज आहोत. फिजिकली नाही आहे, मेंटली आहे. डोक्यात इतके विचार चालू आहेत ना तुमच्या. तुम्ही इथं बसलाय ते तुमचं घर आहे. नीट लावलंय का कुलूप, वडलंय का कुलूप, काय करायचंय. जे राहणार आहे ते राहणार आहे, जे जाणार आहे ते बदल होत नाही. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. 5व्याच दिवशी सटवी मात्यावर मृत्यू सुद्धा लिहिते. भविष्यता असूच द्या. 5व्याच दिवशी ठरलेलं असतं की माणूस कधी मरणार आहे. कुठे फार चिंता करताय. तुकोबाराय म्हणले मी नाही करत. तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कारण मला माहित आहे मी मेलो तरी मरणार नाही. कारण मी जरी मेलो तरी माझे अभंग पाठीमागच्यांना तारल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास जगद्गुरु तुकोबांचा परमात्म्यावर होता. असं आयुष्य पाहिजे. मी काहीतरी असं कर्म करावं ज्याच्यामुळे समाजाला काहीतरी फायदा. हे कर्म. याच्यासाठी मायबाप देवालाच मानावं लागतं. समाजाला मानून चालत नाही. जनाई म्हणतं ना, जनाबाई म्हणते मला नकोच कुणी देवा. हां, 14 माणसाचं कुटुंब आहे. नवरा आहे, सासरा आहे, सासू आहे, जावा आहेत, नणंद आहे. सगळ्यांचं करून करून दमले देवा. नकोच कोण. मग कोण. तू. मला संसाराचं काही वाटत नाही देवा कारण माझं माहेर फार स्ट्रॉंग आहे. कोण माहेर आहे तुझं. जनाबाईनं वर्णन करावं माझ्यासाठी. ए ग एक विठाबाई, 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 विठाबाई, ए ग एक विठाबाई, ए ग एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई,
चंद्रभागा भीमानी चंद्रभागा हरी बोल. भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा गंगा तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा 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 दुसरं मानतच नाही बे माझ्यासाठी एकमेव आहे गबाई जाते ग माहेरा गबाई जाते ग माहेरा गबाई बाई 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 जाते ग माहेरा गबाई जाते ग माहेरा गबाई जाते ग माहेरा माझ्या मूळच्या घराला माझ्या माझ्या मूळच्या घराला मूळचं घर कोणतं मूळचं घर आहे जिथून सुरुवात आहे कुठून आहे सुरुवात जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग वैकुंठा नगरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठा नगरी ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे एकमेव गाव आहे मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभासी विठेवर तेथील मोकाशी उभासी विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा 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 न्यामज तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा न्यामज तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा कुठे न्या माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला माझ्या मूळच्या घराला 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 गबाई जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला गबाई बाई बाई जाते ग माहेरा गबाई जाते ग माहेरा जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला आणि असं गोड आहे ना माझा मायबाप कुठल्याही रूपात येतो आमच्यासाठी त्याचं कुठलंही रूप गोड आहे त्याला कसंही भजा त्याला काही नाही काळ्या वेळ नामा उच्चारिता दोन्ही पक्ष पाही आमचे मायबाप रागवतही नाही आणि कोपतही नाही प्रेमळ आहेत फार प्रेमळ आहेत त्यांचं कसंही वर्णन करा करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीदेवी पद्मामृतमृततीव
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. काय गोड आहे तुझ्या नामापेक्षा मला सांग. मग किती गोडवा म्हणायचं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हण माझे केशवा काबाना घे. नाही तर माझं मन इतकं विचित्र आहे क्षणभर जागेवर थांबत नाही. पण तुझं नाव घ्यायला लागलं की कधी तुझ्या जवळ येतं आमची आम्हालाही कळत नाही. नाही तर आमचं मन संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी मनोर्थांच्या उतरंडी उतरी रची. खतरनाक काम आहे याचं. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. माऊली म्हणतात विवेकाला विसरायला भाग पाडतं संतोषाला चाड लावतो बसल्या जागी फिरवतं असं मन. पण आता कोटे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला गेला तुझ्या दारी आलो देवा. आणि असं वाटलं तुझ्या इतकं प्रेम आमच्यावर कोण करेल. ऐशी कळवळ्याची जाती करी. जसं कळलं ना तुझं प्रेम आपोआप तुझ्या प्रेमात पडलो बघ देवा. काय करतोस रे देवा. काय तुझं राखणं आहे काय तुझं दिसणं आहे काय तुझं बोलणं आहे. शंकराचार्य वर्णन करतात बघा. अधरम मैथुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळंच गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. काय सांभाळत असेल तो जाणे माऊलीचे काय सांभाळणं असेल त्याचं. वा असं म्हटल्यावर आपोआप तू मायबाप झालास तुझ्या प्रेमात पडलो. देवाने तरी काय कमी केलं. ती तुकोबांची दुसरी पत्नी जिजाबाई लक्षात आहे ना. एवढी श्रीमंत घरची पोरगी पण तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हत्या. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचंय तरी आधी तुकोबांनाच भाकरी. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या. थोडेफार शेतकरी आहात का. शेतीची जाण आहे का तुम्हाला. थोडेफार शेतकरी आहात का असाल तर टू बी प्राऊड फार्मर. शेतकरी आहात कौतुकाने सांगा. का माहित आहे आपण शेतकऱ्याची लेख आहे. आपण हा कौतुक शेतकरी स्वतःसाठीच टाळ्या वाजवा. आपण लय श्रीमंत आहे महाराज आपण शेतकरी. काय श्रीमंत आहे माहित आहे. श्रीमंताच्या दारातला पाहुणा उपाशी जाईल पण शेतकऱ्याच्या दारातलं कुत्र सुद्धा उपाशी जात नाही. श्रीमंत त्याच्याकडे. अहो ज्याच्या घरात भ्रष्टाचाराचा लाचारीचा आणि तळतळाटाचा पैसा येत नाही त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं कौतुकानं सांगायचं. तर शेतकरी आणि आम्ही अर्धे खाऊ पण स्वतःच्या कष्टाची खाऊ. कुणाची वरबाडून खाणार शेतकरी. दादा आता सांगा शेतकऱ्याचं कौतुक म्हणजे मला काय माहित आहे. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची. शेतकऱ्याची. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून ही पालखी खांद्यावर पेलवणारी पोरं शेतकऱ्याची की जागीरदाराची. शेतकऱ्याची. आणि वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप जागीरदाराचे. ते कुत्र्याचं नाक पुसतं बापाचं नको वाटतं त्याला. आम्ही बाप फार थाटात सांभाळू असं नाही परिस्थितीनुसार सांभाळू. आम्ही बाप थाटात सांभाळू असं नाही पण आम्ही शेतकऱ्याची लेकरं बापाला बापाच्याच घरात सांभाळू एवढे संस्कार मात्र मायबापाने आमच्या. कष्ट करू आम्ही.
लाजणार नाही कष्टाला कधी. शेतकरी दादा, मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवल आहे का हो? मोडतोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकऱ्याला पाणी नाही सापडलं तर शेतकरी काटा कसा बघतो? काय लावतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचा असतो. बरं, मला खरं सांगा, एका थोक्यात काटा दिसतो? नाही. 2-4 वेळा तरी लावावा लागतो. तुम्हाला सांगते, काटा मोडला जिजाईंना, म्हणजे तुकोबांच्या पत्नीला, पण त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला, जगाच्या आईला. पाठीमागे धावला ते जिजाईच्या, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. जिजाईनं सांगावं, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा तुकोबाच्या पोटाची भूक जास्त बोचतय मला, आधी ती भागवतोय आणि मग पायातला काटा काढतोय. काय प्रेम म्हणायचं नवऱ्यावर, जाग्यावर थांबवलंय त्या विठ्ठलाला. बरं काय वाटतं वारकरी आपण, विठ्ठलाचं दर्शन सोपं आहे का? कुणासाठी देव कसा येईल? अहो, त्या विठ्ठलाचं साधं दर्शन व्हावं म्हणून ऋषी मुनी तपस्वी हजारो लाखो वर्ष झाडाला उलट टांगून जरी तपश्चर्या केली, अहो झाड इतकं श्रेष्ठ, इतकं सामर्थ्यवंत, तरी ज्यांनी सोडलं नाही, अहो ज्यांना अखंडितपणे त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन गेले तरी भान नाही, एवढा त्याग करूनही माझ्या विठ्ठलाचं दर्शन मिळेलच असं एवढं अशक्य माझा विठ्ठल ह्या जिजाबाईची वाट बघत थांबलो. तुकोबांनाच भाकरी दिली आधी, मग पाठीशी आल्या. विठ्ठल जागेवरच गेला नाहीत. विठ्ठला तुमचा काटा काढल्याशिवाय कसा? नाही, आपला वेगळा त्यांचा वेगळा. पाय बघू द्या ना, पाय बघू द्या. त्या पंढरीच्या मालकानं, त्या विश्वाच्या नाथानं, त्या जगाच्या बापानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या बाईचं. थुका लावून काटा दिसतो का पाहायला? माझ्या पांडुरंगालाही कदाचित एका थुक्यात दिसला नसावा, त्यानेही 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण त्याच्या बायकोला मात्र फार राग आला. सरपंची चहापेक्षा किटली गरम. पण मी तुमची नाही म्हणत बरं का, मी पंढरपूरची म्हणते. आम्हाला एकच सरपंच माहित आहे, राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या, राही रखमाबाई तुम्हा येव त्यात या, सेजे हलवूनी जागे करा देवराया, सेजे हलवूनी जागे करा देवराया. प्रेम होता रखमाबाई. पायल लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावा तो हरी मज दिनाचे बुद्धरी. फार अधिकार आहे बरं रखमाबाईचा, त्यांच्या परवानगीशिवाय काही होत नाही. पण तो अधिकार काय मिळाला माहित आहे? त्यांनी कधी बराबरीची अपेक्षा केली नाही. वाक्य डोक्यात घेताय ना? आज रखमाबाई शिवाय विठ्ठलाचं नाव घेतलं जात नाही. माऊली म्हणताना बाप रखमा देवीवरू म्हणतात, रखमाईचा पती म्हणतात. कसं काय बरं एवढं त्यांना भेटलं? त्यांनी बराबरीची अपेक्षा केली नाही. 28 युग रखमाई पाठी माझ्या, पण रखमाईनं कधीच तक्रार केली नाही. तिला म्हणता आलं असतं विठ्ठलाला, का हो विठ्ठला 28 युग झालं पाठीशी उभा केलं, कधी नजर मागे करून बघितलं तरी का आहे का गेली? अख्ख्या जगाचं दुःख न सांगता कळतं म्हणे तुम्हाला. अहो बायको आहे की तुमची, गाठ बांधली तुमच्याशी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं लग्न केलं तुमच्याशी, पण माझं दुःख कधीच कळलं नाही तुम्हाला. अशी तक्रार रखमाबाईनं कधीच केली नाही. आणि जरी केली ना तरी पांडुरंगानं म्हणावं, अगं रखमा तू पाठीशी आहेस म्हणून तर संसार माझा चाललाय. अगं मी अख्ख्या जगाचं दुःख तारवायची ताकद ठेवतोय, कारण माझा संसार तुझ्या हाताने तरणार हा विश्वास मला तुझ्यावर आहे. तू पाठीशी अशीच खंबीर उभी राहणार, म्हणून तर मी अखंडितपणे जगाचा संसार सुखाचा करणार. हा विश्वास न सांगता एकामेकाचा दोघावर आहे. ना कधी रखमाईनं तक्रार केली, ना कधी विठ्ठलानं विश्वास दिला, पण दोघाच्या नजरेत एकामेकाविषयी विश्वास होता.
म्हणून रखमाई पाठीशी आणि विठ्ठल जगाचा संसार सांभाळायला सामर्थ्याने पुढे उभा राहिला. हीच तर ताकद आपल्या वारकरी संप्रदायाची आहे. हीच तर शिकवण आहे. मग काय, पांडुरंग परमात्म्याने बघावं, राग मात्र रखमाईला यावा. रखमाईने विचारावं, विठ्ठला विश्वाचा बाप आहात की हो? विश्वोत्पत्त्यादी हे तवे, विश्वाची उत्पत्ती तुमची आहे म्हणे. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. गेली अर्धा तास झालं थुका लावताय, खरंच काटा दिसना. एवढं तुम्हालाही कळतं की वणीकर, विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे? बोलत जा. मग का हो वागता असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे आम्हीच आणि काटा काढणारे नाटक आहे हो. का बरं एवढं करावं लागतं? विचार करा रखमाबाई. त्या तुकोबांनी तुळशीपत्र ठेवलं संसारावर, कधी बायका लेकराचा विचार नाही केला. ज्याने स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम केलं, अशा माणसावर जिनं प्रेम केलं, तिचं प्रेम काय असेल? जिनं या माणसाचा संसार सांभाळला, तिचं हृदय काय असेल? तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? करा ना विचार. जिजाबाईचा काटा विठ्ठलानं काढला, वणीच्या माय मावल्या तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारण के पांडुरंगापर्यंत समाजाने जाऊच दिलं नाही हो. आपल्या शेजारणीनंच काढला, लांबही नाही महाराज बरं का. माणसं दिसतात तेवढी सोपी नाही राहिली ग माय. तुम्ही जर फार आत्मीयते ना आतमधलं लोकांना सांगत असाल तर सांगू नका. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. लोकांना नाही सांगायचं. लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेलीही सांगायची नाही. कसं असतं ना, गाडी आणलेला स्टेटस ठेवला की गाडी गेलेली त्याच्या आधी कळते महाराज बरं का. कारण त्यांच्याच वाईट नजरेमुळे गेलेली असते. लय अवघड असतो. खूप विचित्र काम आहे. लोक जगूही देत नाहीत, मरूही देत नाहीत. हा, गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बापरे यांनी बरी केली. अरे मग करू काय? तुम्ही कोणात ना कोणात दोष बघताच आहेत की. हा, आता माझं बघा, मी कीर्तन जर शांत केलं तर लोक म्हणतात काही कळा नव्हते तिच्यात, उभी राहिली आणि गेली. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं की तीच म्हणतात येत काय नव्हतं, नाचू नाचू जिरवलं. अरे करू काय? मारता की काय बाबांनो? आम्ही म्हणतच नाही आम्ही फार ज्ञानी आहे. आमचं काहीच नाही हो. आम्ही संतांची उष्टावळ सांभाळतोय. काय आमचं सांगा? काही नाही. आमच्याकडे अधिकार काहीच नाहीये. पण कसं आहे ना मायबापा हो, आम्ही फक्त ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं, माऊलींनी इतकं पदरात टाकलं की आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो. इतकं मोठं फक्त माऊलींनी आम्हाला. काय आमचं सांगा? 23-24 वर्षाची पोरगी मी काय एका पायावर भरून तपश्चर्या केली बाई वनात जाऊन? काहीच नाही केलंय. फक्त माझा बाप माळकरी आहे, माझी आई माळकरी आहे, माझा आजा, माझा पंजा, माझ्या पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. आमच्या घरात कचकच कांदा वाजलाच नाही, त्याच्यामुळे आम्ही बिघडलोच नाही, है की नाही? आमच्या घरात काकडा असायचा, हरिपाठ असायचा. आम्हाला चांगलं वाईट आम्हाला वाटायचं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय गत्यंतरच नाही. कंटाळा आला तरी आम्हाला वाटायचं हरिपाठ केल्याशिवाय पर्यायच. हे डोक्यात घ्या. घरात असावं. फक्त पुढच्याच पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. आता ही म्हातारी माणसं फक्त म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली आणि पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही बसल्या बसल्या त्याला तंबाखू मळायला शिकवली. त्यानं चुना लावायचा तुमच्याकडनं शिकला, माणसालाही आणि तंबाखूलाही. दुसरं शिकवायला तरी कोण होतं घरात? आता हे म्हातारा बायका नुसतं म्हणतात आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाजा आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, यांना काय झळ आहे, लगा लगान मला बघाच करतात. आता करावं काय माय? तुम्ही करताय मान्य आम्हाला, तुम्ही सहन केलं म्हणून आम्हाला सुख लागलं हे आम्ही नाकारू शकत नाही आहेच. पण मला सांगा, ज्या वयात तुम्ही नातवांना हरिपाठ शिकवला पाहिजे त्या वयात तुम्ही जर मालिका बघताय, त्या वयात तुम्ही जर वट्ट्यावर बसून मिसरी चोळताय, तुम्ही काय गुणाच्या ग?
अहो त्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तुम्ही नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचायला शिकवणार आहात? असं तरी करू नका. घरात ॲटमॉस्फिअर चांगलं असावं. जुनी माणसं लेकरांसमोर भांडत सुद्धा नव्हती. तुम्ही दनादन आई माईवर शिवाय लेकरांच्या समोर देताय. तुम्ही तुमच्या आईबापाचा सन्मान करत नाही, तुमचे लेकरं काय तुमचा करणार आहेत? हे चालणार आहे रे. उगच देव देत नाही. माऊली म्हणतात तिसरीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं याच्यासाठी मायबाप पुण्यवंत लागतात, आजोबा पुण्यवंत लागतात, पंजोबा पुण्यवंत लागतात. उगच कसं होईल? या विषयाकडे इतकी ताकद आहे पण सांभाळावी आम्हाला लागणार आहे की नाही? आपण स्त्री आहात ग, अधिकार आहे आपल्याकडे. देव करतो. अरे इतकं देव करतो ना. तुम्ही 3 पावलं पंढरपुराकडे चाला. किती? तुम्ही पंढरपुराकडे 3 पावलं चाललात ना, पंढरीचा मालक तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं आहे. तुम्ही 3 तरी चला. ते 3 चलायच्याच अवघड आहेत बघा. तू खूप करतो. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कसं पांग फेडू कसं अवबुत तुझ्या उपकारा जगी तोड नाही. कोबाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती. किती करशील देवा? फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी. मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. विठ्ठला विठ्ठला तू वेडा कुंभार. आकाशी छेपर पाखरा, आकाशी झेपर पाखरा. सोन्याचा पिंजरा डोई सोन्याचा पिंजरा, डोई सोन्याचा पिंजरा. हे सगळं बंधन सोड आणि प्रेमाने पाऊली चालती, पाऊली चालती. राहिलेल्या 2-4 खुर्चीवरल्या. चूक तुमची नाही, तुम्ही बसलायत खुर्चीवर ना. प्रॉब्लेम खुर्चीचा आहे. तिच्यावर कुणी बसलं तरी अहंकार येतोच महाराज. तुमचा दोष नाही म्हणा. बघा जमलं तर पाऊली चालती. काही काही नुसतं तोंड हलवतायत, आवाज काढत नाहीयेत. माय हिला नाही कळायचं, त्याला कळेल ना. हिच्यासाठी म्हणू नका, त्याच्यासाठी म्हणा. पाऊली चालती दुखी संसाराची, दुखी संसाराची. पाऊली चालती, पाऊली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, गोकुळ फिरून. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा
अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं, अगं गोकुळ माझं साऱ्या गावात माझं, राधे चल माझ्या गावाला जाऊ, तर गोकुळ फिरून पाहू, पुरुष मंडळी हा वाजवा सारा, तुम्ही वाजवा टाळ्या, तुम्हाला काही ते टोचत नाही, वाजवा टाळी टाळी. या टाळीचा खणखणाट मंडईच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे, त्यालाही न राहता इथं यावंसं वाटलं पाहिजे, एवढ्या प्रेमाने आणि आत्मीयतेने टाळी वाजवा, टाळी. हरी बोल. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊली, ये ओ विठ्ठले माझे, प्रेमाने बोलवा त्याला, ये ओ विठ्ठले माझे. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे, निजळा बरी कर, निजळा बरी कर ठेवून वाट मी पाहे, देवा वाट मी पाहे, ये ओ विठ्ठले माझे. हरी बोल. ये ओ विठ्ठले ये ओ विठ्ठले माझे, ये ओ विठ्ठले माझे. विठ्ठल 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 माय बाबा विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा माऊली, 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 माऊली माऊली बोला पुंडली कबर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत गजानन महाराज की, अपने माता पिता प्रामाणिकपणे सांगा, असा आनंद दुसरीकडे येणार आहे? आणि गांभीर्याने विचार करा, 2 मिनिटाचं भजन एवढा आनंद देत असेल तर आयुष्यभर केलेलं भजन पिढ्यानं पिढ्या सुखरूप केल्याशिवाय ठेवेल का? काय ताकद असेल तर भजनावर. पुरुष मंडळी तुम्ही इमानदारीनं सांगा, असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे? आणि प्रामाणिकपणे सांगा, अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे? नाही, तुमची गवळण जरा खतरनाक असती. आमची गवळण तरी बरी, तुमची गवळण तुझ्यासाठी गेली वनात, ही तुमची गवळण. काय करावं हो तुम्हाला? कधी शिकणार बाईचा सन्मान करायला? का नुसतं बोलायचं? यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान तिथे भगवंताचा वास, आणि जिथं बाया नाचवणं तिथे स्वाभिमानाची गोष्ट. हा think about it. गरज आहे ना तिला, खिशातले पैसे द्या बहीण म्हणून. काय म्हणून द्या? बहीण म्हणून. नका रे, बाया वाचवणारे आपण बाया नाचवायला लागलो तरी शरम म्हणजे वाटे ना आपल्याला. लेक म्हणून सांगते, फार सुंदर धर्मात जन्माला आलोय आपण. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापना जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शत्रु आहे पण बायकोला सांगतोय, बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. शत्रुता के कारण बेटी नहीं उठाते. बहुत अच्छे है वो. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर?
अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा। आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा। नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा। लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते। वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं। ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते। अरे शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आहे आपण। आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच सामर्थ्य हवं तर हिंदू आहेत आपण। हे झालं कशामुळे? धन्य माता पिता कूस तशी ना, काय शिक्षण आहे जिजाऊंची। धन्य धन्य थोराई, धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई। धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई। आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला, मानाचा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला। धन्य धन्य थोराई शिवरायांची चिजाई, धन्य थोराई शिवरायांची चिजाई। आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चिजाईला, मानाचा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला। ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, या मातीचा अभिमान आहे, असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत। आणि एवढं बोलून जे दोन चार दटकुले टाळ्या वाजवत नाही त्यांना सांगते, जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील, ज्यांचा जन्म पाकिस्तानाचा ते वाजवणार नाहीत। टाळी काय वाजवायची? टाळी आठवा, 450 वर्षापूर्वीचा काळ आहे। आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बरबान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचतोय। मुठभर मावळे हातात, बाजी मुरारबाजी, तानाजी, असाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, फरजन, धनाजी, संताजी, मोरोजी, वैरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, बांदलकर, जेधे। अरे काय होणार आहे एवढ्यांनी? स्वराज्य घडणार आहे। एक एक मावळा लाखाची ताकद घेऊन मिरवत आहे। मावळा कशासाठी होती? मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता गोवाली। होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता गोवाली। होती जिजाईला खंत, झालं शिवपात संत। होती जिजाईला खंत, झाला शिवात संताचा पूजित महाराज सारा। मुजरा मानाचा मुजरा मानाचा मानाचा चिजाई, मानाचा मानाचा चिजाईला, मानाचा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा मानाचा, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला। क्षत्रिय कुळावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणजी धुरंधर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मुजरा मानाचा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला, मुजरा मानाचा मानाचा चिजाईला।
पाहिजे कुठं सोडलं आणि कुठं धरलं महाराज. मुजरा मानाचा मानाचा चेचाईला जाणे माऊलीचे. चित्त जेव्हा माय प्रबल असते ना लेकोराचे, हित आपोआप लेकराचं नाव होतो, फक्त माय प्रबळ लागते. आणि जर माय पांडुरंगासारखी असेल, माय गजानन बाबासारखी असेल, माय ज्ञानोबाराय तुकोबाराय जनाई मुक्ताई नाथ बाबा नामदेवरायांसारखी असेल, तर काय लेकराला काळजी करायची गरज आहे. अहो त्याची काळजी ती करते जिने अखंडितपणे त्याला चालायला शिकवलं. संत तुकोबाराय सांगतात, लेकराचे हित वाघे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी लावावी न प्रीती. लेकराचे हित वाघे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची जाती करी लावावी न प्रीती. अहो पण मायच का बाप म्हणायचं ना. तुम्हाला संतांना म्हणायचं होतं तर बाप म्हणायचं. तसं पुल्लिंगी पुल्लिंगी छान वाटलं असतं ना. ते पुरुष आहेत, तुम्ही त्यांना माय का म्हणताय. ते म्हणे माईसारखं हृदय पुरुषालाही येतं, तेव्हा तर ते संत होतं. मायच का करी लाभाविन. प्रीती कुठला स्वार्थ ठेवत नाही हो माय. कसला स्वार्थ नाही. पोटी भारव आहे त्याचे सहित साय माय. पुंडलिकानं माय बापाच्या कमरेत लात घातली, बाप दारात पडला. वाईट वाटलं त्याला, बाप आहे ना तो. का ग म्हटलं, आयुष्यात देवाकडे पुत्रप्राप्तीच्या पलीकडे काही मागितलं नाही. अगं कमरेत लात घालून दारात पडलं, आता काय उरलं. आई म्हटली वाईट वाटून घेऊ नका. बाप म्हटला पाय मारला याचं वाईट वाटलं नाही, पण ज्या पायाला कांग्या खांद्यावर खेळवलं तो पाय मारला ते जास्त लागलं, मारलेलं जास्त लागलं नाही. पायाने मारलं हे जास्त लागलं नाही, पण त्या पायाने मारलं ज्या पायाला चालवायला मी शिकवलं हे जास्त लागलं. आई म्हणली जाऊ द्या ना. लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की, आता मारल्या म्हणून काय झालं. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. तेव्हाच्या लाता निस्वार्थी होत्या, आताच्या जाणीवपूर्वक मारल्यात. बायकोचं प्रेम सिद्ध करायला आपल्या प्रेमाला धुतकारलेल्या लाता आहेत या. तुला काहीच वाटत नाही. माय म्हणली अहो मारावं नाही तर स्वीकारावं, प्रेम करावं नाही तर धुतकारावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी माईचा जीव घेताना सुद्धा माईनं लेकराला तथास्तूच म्हणावं, त्या हृदयाला माय म्हणावं. असं हृदय कोणाकडेच असू शकत. तिला माय म्हणावं की हो शेवटी मी माय आहे, मी कशी लेकराचं चुकलं म्हणेन, हे की नाही. मारेल हाणेल, पण देवाकडे म्हणेल माझ्या आयुष्यातलं सुद्धा त्याच्याच आयुष्यात दे, करी लाभावीन. तिला तर माय म्हणावं. आणि असं प्रेम माईच्या पलीकडं फक्त संतांनी केलं. इतकं प्रेम आहे ना त्या संतांचं आपल्यावर. हां, पण त्याची जाणीव झाली पाहिजे. कधी वाईट काळात संतांच्या दारात जा, रिकाम्या हाताने माघारी येणार नाहीत तुम्ही, कधीच नाही. खूप दिलंय खूप. आणि माईची किंमत माय गेल्याशिवाय कळत नाही, तसं संतांची किंमत त्रास झाल्याशिवाय कळत नाही. माईची तरी कुणी किंमत केली मला सांगा बरं. माय मेल्यावर लेकीला वाटतं फार करायची, असताना म्हणायची काय केलंस माझ्यासाठी. लग्न करून दिलंस, हात धुवून टाकलेस, बस काय केलंस काय. कितीतरी विचार करा. बाजारात सगळं मिळतं तुम्हाला, तरी माहेराहून आल्यावर कधी सासरी आल्यावर तुमची पिशवी उघडा. जाताना एक पिशवी नेता, येताना 2 तरी आणता. काही देते हो तुमची माय, काहीही. तिखट मीठ पीठ कुरवड्या पापड्या लोणचं. दारातली फुलं सुद्धा देते, उद्या देवाला होती. किती प्रेम म्हणायचं तिचं. पण तुम्हाला भेटत नाही का. तुम्ही श्रीमंत आहेत की जागीरदार आहेत तुम्ही, असं काय करता. पण माईचं प्रेम त्या वस्तूंमध्ये नसतं. माईचं प्रेम तिनं ज्या आत्मीयतेनं दिलंय ना, खूप प्रेमळ आहे होती. माझी मायबाप आहेत म्हणून मी तो उभा आहे. कुणी आणि प्रत्येकावर वाईट काळ येतो, आमच्यावरही आला. मला तर कळून चुकलं. जोपर्यंत नाव आहे तोपर्यंत लोक आपली आहेत. ज्या दिवशी सगळी माणसं पाठ फिरवतात ना, त्या दिवशी मायबाप विठ्ठल रखमाई सारखे पाठीमागे उभे असतात. त्यांना कसा देव मानायचा नाही तुम्हीच सांगा बरं. जाऊ दे, हाही काळ जाईल.
काळजी करू नकोस, वाईट वाटून घेऊ नकोस. तू कोणाचं वाटोळं केलंय, तुझं वाटोळं व्हायला. चुकलं तरी माफ करते, 100 वेळा, लाख वेळा, कोटी वेळा माफ करते. कोण करतंय? आयुष्यभर चांगलं वागा आणि एकदा चुकू द्या. लोक आयुष्यभराचं विसरतात आणि एकच चूक लक्षात ठेवतात. माईसोबत तुम्ही आयुष्यभर चुकीचं वागता, एकदा गोड बोलून बघा, ती 8 दिवस खुश असते. लेकरू मला गोड बोललो म्हणून, काय प्रेम म्हणावं तिचं. करी लाभावीनं असे संत आहेत. संत तुम्ही तुकोबराय म्हणले, मागे झाले पाहू नका, पुढे जामी नाही तुका. आतापर्यंत जे झालं ते झालं, इथून पुढे तरी चांगलं वागा, मी तुमच्या पाठीशी आहे. कसं माय म्हणायचं नाही? तुकोबराय म्हणतात, तो जे झालं ते इथून पुढे तरी परमार्थ मी तुम्हाला जामीनदार आहे. जामीनदार कळतो ना तुम्हाला, जो सोडवतो आत गेल्यावर. तसं आपणही आता वाईटच आहेत ना महाराज. आपण तरी कुठं बाहेर आहे? आपणही काम, क्रोधात, मोहात सगळ्यातच आहेत की आतच आहे. यातनं जो बाहेर काढतो ते संत आहेत. विनवणी माझी संतांना, एखाद्या वेळेस ऐश्वर गेलं तरी चालेल, एखाद्या वेळेस नाव लौकिक गेलं तरी चालेल, एखाद्या वेळेस समाजाने पाठ फिरवली तरी चालेल, पण आईसारख्या संतांनी आणि संतासारख्या आईने अखंडित माझ्या मस्तकावर हात ठेवावा एवढंच मागणं माझं पांडुरंग परमात्म्याकडे, बाकी काही नसतं. कारण माझं वाक्य गांभीर्यानं ऐका. आपण काय म्हणतो? पांडुरंग माय आहे. आपण काय म्हणतो? पांडुरंग माय आहे. मग माय वाक्य कळतंय ना माझं? आई जर विठ्ठल आहे तर विठ्ठल कोण आहे? आणि मग आई कोण आहे? मग विठ्ठल कोण आहे? मग आई कोण आहे? वाक्य एकच आहे की नाही? दोन्ही अर्थ बरोबर आहेत. आई कोण आहे? विठ्ठल आहे. मग आई कोण आहे? आई कोण आहे? विठ्ठल आहे. मग आई कोण आहे? विठ्ठल आहे ना. हे ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, ती माय तुमचा अखंडितपणे सांभाळेल. ज्यावेळेस अर्जुनावर अन्याय झाला, रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारला, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने वचन दिलं होतं देवाला, देवा काही झालं तू शस्त्र उचलायचं नाही. देवानं वचन मोडलं. भीष्म म्हणले, देवच ना बाबा, परमात्मा असून वचन मोडलंस, काय आदर्श काय घ्यायचा तुझ्याकडनं? कृष्णाने सांगावं, पितामह स्वतःचं वचन मोडेल, पण डोळ्या देखत माझ्या लेकरावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे, मी रक्षण करतो त्याचं. ज्यानं मला माय मानलं, मी स्वतःला कलंक लावून घेईल, पण त्याच्यावर मात्र कुणाला बोट उचलू देणार? घालून या भार निर्वाणी गोविंद से मागे पुढे, काहीच साकडे पडू नाही दी, काहीच कमी पडू देत नाही तो परमात्मा. त्याचे सर्वस्वही सगळं साहतो. चांगलंच नाही, वाईटही सहन करतो. किती चुकत असाल आपण देवाच्या बाबतीत, 100 वेळा चुकतो. आणि देवाला घाबरू नका. देव कधीच कोपत नाही. लक्षात ठेवा, देव कधी कोपत नाही. आणि कोपतो तो देव नाही. कळतंय? नाही त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. महाराजाच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, डोकं पण वापरा. अशी महाराजांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काही जगाला बोंबलल करायला लावली असती समाजाने. बरं, भाषा माझी आहे का? नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. कुणाच्याही बोलण्यात येऊ नका ग माय. आपण भोळे आहेत, इनोसंट आहे, याचा अर्थ कोणी गैरफायदा घ्यायचा का आपला? नाही. मस्तक टेकवायचं तिथंच टेकवायचं. कुणी आला टेकवा मस्तक, कुणी आला टेकवा मस्तक, असं नाही करायचं. आपण स्त्री आहोत, आपण सन्मानाने जगायचं. तुम्हाला 4 शब्द गोड बोलले की तुम्हाला वाटतं आपलं चांगलं करतो काही की काही करत नाही कोण कोणाचं. शेवटी आपलं कर्म आपल्या सोबत आहे. तुम्हाला नुसतं कुणी म्हणावं, बाई तुला लय त्रास आहे, लेकराबाला तुझी किंमत नाही, नवरा तुला मानित नाही, प्रत्येक घरी तीच असते. इट इज सायकोलॉजी. काही भविष्य नाही, मानसशास्त्र आहे. एखाद्या गोष्टीला तुम्ही होय म्हणलात की पुढच्या 10 गोष्टी मी काय बोलायच्या आहे मला कळतंय, तुम्ही माझ्या पुढे येऊन बसा, मी तुम्हाला सगळं भविष्य सांगते. काही लागत नाही त्याला, काही नाही. फेस रिडिंग काही त्याला काही डोकं वगैरे लागतं असं काही सुद्धा नाही. मानसशास्त्र आहे. बऱ्यापैकी 90% बायकांना असं वाटतं की मी लय करते, यात काही बदलच नाही, तेच सांगायचं. पण नाही, आपल्याला माहित आहे आपलं कुठंतरी चुकलं, याची जाण असावी. जोपर्यंत स्वतःची चूक मान्य करत नाही तोपर्यंत परमात्माही देत नाही बरं का. उद्यमेन ही सिद्धंती कार्यानी मनोरथ है नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण जाईल का? सिंह फार झोपलाय, हरणाला मया आली. हरिण म्हणला, माय सिंह झोपलाय, त्याला भूक लागली असेल. हरिण म्हणला, सिंहा तू तोंड आ कर, मी तुझ्या तोंडात जातो. अनलॉजिकल आहे की नाही हे? तसं न कर्म करता परमात्मा तरी कसं देईल? काही ना काही योग्य केल्याशिवाय देव त्याचं फळ देणार तरी कसा?
अरे आदर्श म्हणून संतताने कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, माणूस कर्माने बांधलेला आहे. मग काय करा कर्म? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. आम्ही कर्मच पांडुरंग केला. आता काय राहिलं? आम्ही कामालाही विठ्ठल मानलं, आम्ही धर्मालाही विठ्ठल मानलं, आम्ही माणसालाही विठ्ठलच मानलं. योग्य जगलो फक्त. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातली या भय. आता आम्हाला चिंताच वाटत नाही. का बरं चिंता वाटत नाही? कारण आम्हाला माहित आहे जर आमचं वाटोळं करील ती नरकात जाईल. आम्ही कशाला चिंता करावी? ज्याचं तो बघून गेला. आम्ही फार तोंडाला तोंड देत नाही. आम्ही कर्माने आणि स्वतःला सिद्ध करायचं ना. अपमान सहन करू नका, पण अपमानाचा बदला तोंडाने देऊ नका. ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, तुकोबाने त्यांना शब्दांनी काहीच म्हणले नाहीत, पण ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला त्याच देहूला तुकोबाच्या त्याच गाथ्याचं मंदिर बांधावं लागलं. असे जगद्गुरु तुकोबाराय जगले. काय आयुष्य म्हणायचं? असतेच देहू म्हणतं आरती तुकारामा स्वामी सद्गुरु थामा सच्चिदानंद मूर्ती पायता खरी आम्हा. ज्या माऊलींना ज्या आळंदीनं जाती बाहेर काढलं, गावाबाहेर काढलं, आज तीच आळंदी म्हणते आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेज. ती आळंदी माऊलींच्या जीवावर जगते. कसं काय झालं? कर्म, योग्य, सत्य. म्हणून कायम आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवायचा. पण समाज कसा झालाय? हे ते चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे? बोलत जा ग माय. बोलाय कुठं? आपल्याला शिकवावं लागतं. माय नवरा बायकोचं भांडण झालं. बायको म्हणली तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार, शेतीबाडी, आई बाप, बहीण बाळा सगळं मी सांभाळते. सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? पण बोलतो त्याचं कारण आहे सहन करतो म्हणून. काय चान्सच नसतो दुसरं काय करायला. चला बोलत जा. तुम्ही गोड आहे का माय? फक्त बोलत जा. सांगा. आणि बघा बोलणं आपला अधिकार आहे. इथं बसलाय म्हणजे माहेरात. आनंद म्हणलं की नाही तुम्हाला? आनंद घ्या. हसू वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. आता एखादी म्हणून लय नाचू वाटतंय ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्याला जर कळलं कीर्तनात नाचत होती तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईल माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन लय संतीन आलती कीर्तनात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. नाचत होती होय. काय दृष्टिकोन आहे. पण काय म्हणजे मला नवल वाटतं. काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे बघण्याचा. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी नालायक आहे. ज्या वयने संस्कृती, मर्यादा, संस्कार सांभाळून संसार केला ती लोअर क्लास आहे. आमच्यासारख्या शिकल्या फार, पण चपल्या घालून आम्ही चपात्या लाटतो. आम्ही हाय क्लास आहे. शिक्षण महत्वाचं नाही ग, तिचे संस्कार पण महत्वाचे आहेतच की. शिक्षण आहेच की, पण संस्कार पण हे डोक्यात घ्या. अनुभव पण महत्वाचा असतोच की. या विषयाकडे गोड आहे, तुम्ही बोलत जा. मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारले? मी सोपं विचारते तुम्हाला. आयुष्यात काहीच लागत नाहीये तर भगवंतावर विश्वास, योग्य कर्म, सत्यकर्म असलं पाहिजे. या विषयाकडे आम्हाला काही नाही लागत आहे देवा. आमचा तुझ्यावर विश्वास आहे, अखंडितपणे आम्ही ठेवतोय आणि तो विश्वास आम्हाला जगवणार आहे. आम्हाला माहित आहे पोटी वारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐशी कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती. पोटी वारव आहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐशी कळवळाची जाती करी लाभावी न प्रीती. तू जर राखतोय तर आम्ही चिंता करत नाही. तू का म्हणे माझे तुम्हा आता तुम्हीच सांभाळा, कारण आमचं चांगलं तुम्हीच सांभाळू शकता. आम्ही काय करावं? काही नाही म्हणे, फक्त भजन. हां, आणि भजनाला काही तत्व नाही बरं का. जमेल तसं भजन करा, जमेल त्या वेळी करा. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरत. मला सांगा, मद रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही? घरी गेल्यावर बघा, विचारून बघा, जाचाल विचारून बघा. मधाचं काम आहे ते गोडवा देतच, विषाचं काम आहे ते मारतच. भगवंताच्या नामाचा मूळ गुण आहे पुण्य देणं, ते देतच. तुमची भावना बघतं, बाकी काहीच बघत नाही, काहीच नाही पाहत. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. तो फक्त भाव बघतोय आणि तो भाव सत्य असला परमात्मा तुमच्या दारी आहे. काहीच करायची गरज नाही. द्वारकेचा राणा येतोय तुमच्याकडे, फक्त मुखाने भजन पाहिजे. एकदा प्रेमाने भजन केलं ना परमात्मा येणार आहे. फक्त भजन. विठोप्पा रखुमाई हरी जय जय. विठोप्पा रखुमाई, विठोप्पा रखुमाई, विठोप्पा रखुमाई, विठोप्पा रखुमाई, विठोप्पा रखुमाई. हरी जय 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 जय. हर हर
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई 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 भुक्का रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय विठोबा बोला कडी कमर हरि विठ्ठल विठोबा जय जय विठोबा 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 हरि जय जय 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 हरि 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 जय जय 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 हरि जय हरि जय 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 हरि 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 जय जय हरि 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 हो हो हा हो हरि जय हो 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 आता मी काळजी करत नाही, मी निर्भय झालोय, आता मी चिंतामुक्त झालोय, कारण काळाचेही काळ लढिवाळ विठ्ठलाचे. ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने वैष्णव झालो. आता काळही आम्हाला घाबरवू शकत ही ज्यावेळेस सामर्थ्यता येईल त्यावेळेस तुम्हा संतांवरी असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही सांभाळा, मी निश्चिंत राहून फक्त भजन करतो. म्हणून अगदी सामर्थ्याने सुंदर नामचिंतनाचा अट्टहास या कैवल्यदानी पारायण सर्व मंडळाने या माय माऊल्यांनी अगदी सामर्थ्याने नाव चुकलं, नाव बरोबर आहे ना? हो. कैवल्यदानी पारायण सोहळा या सगळ्याच्या सानिध्यामध्ये आजचा हा संकीर्तन सोहळा विजय ग्रंथाच्या माध्यमातून अगदी अखंडितपणे पारायण श्रावण मासारंभ आहे. आणि श्रावण मासारंभाच्या या शुभ मुहूर्तावर अगदी परमात्म्याची सेवा करीत असताना श्रावण मास म्हणजे अखंडितपणे पुण्याचं दुपटीने देणारं फळाचा मास आहे. आणि म्हणून याचं भजन कीर्तनामध्ये काही ना काही आपल्या हाताने व्हावं